तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे कुबेर मराठी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतुल लिमिटेडबद्दल मित्रांनो चर्चा करणार आहोत. क्वार्टर 1चे जे काही रिझल्ट्स आहेत मित्रांनो ते काल म्हणजे 18 जुलै रोजी ह्या ठिकाणी फायनली अनाऊन्स झालेले आहेत. सो ह्या क्वार्टरमध्ये म्हणजेच मित्रांनो जूनच्या क्वार्टरमध्ये कंपनीचा परफॉर्मन्स कसा राहिलेला आहे त्याविषयी आपण चर्चा करूया. परफॉर्मन्स मित्रांनो कंपनीचा एक्स्ट्रॉर्डिनरी होता, ॲव्हरेज होता का बिलो ॲव्हरेज होता ह्याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत. आणि सध्याचे लेवल इन्व्हेस्टमेंटसाठी वर्थ इट आहेत का त्याविषयी देखील आपण डिस्कशन करूया. सो मित्रांनो बघा, सध्या जर बघितलं तर काही इम्पॉर्टंट अनाउन्समेंट होताना तर ह्यामध्ये दिसत नाही आहेत. कोणताही डिव्हिडंड, बोनस, स्प्लिट, राईट इश्यू असे कोणतेही अनाउन्समेंट ह्या ठिकाणी केले गेलेले नाही आहे. सो चला सर्वप्रथम बघूया कंपनी नेमकं काय करते. सो मित्रांनो कंपनी एक केमिकल मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. ओके, म्हणजे केमिकल सेक्टरशी रिलेटेड कंपनी आहे. क्वार्टरली रिझल्टचा विचार केला, सेल्सचा विचार तुम्ही करू शकता. 1478 कोटी रुपयांची सेल्स, 1242 कोटी रुपयांचे एक्सपेन्सेस आणि 236 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग प्रॉफिट आहे. मागील क्वार्टरमध्ये 1452 कोटींची सेल्स होती. सो क्वार्टर ऑन क्वार्टर मित्रांनो एक थोडीशी ग्रोथ, आपल्याला हलकीशी ग्रोथ पाहायला मिळते. 2024 जूनमध्ये मित्रांनो 1322 कोटी मित्रांनो काय होती, ही सेल्स होती. सो क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर बेसिसवरती सेल्समध्ये आपल्याला कंटिन्यूस ग्रोथ पाहायला मिळते. एक्सपेन्सेसचा विचार केला तर मित्रांनो मागील क्वार्टरपेक्षा थोडेसे एक्सपेन्सेस सुद्धा आपल्याला वाढताना दिसतात. ओके, सो डेफिनेटली सेल्स वाढली म्हणजे एक्सपेन्सेस सुद्धा ह्या ठिकाणी डेफिनेटली वाढणार आहेत. आता 236 कोटी रुपयांचा ऑपरेटिंग प्रॉफिट आणि अदर इन्कम्स 28 कोटी रुपयांचे आहे. इंटरेस्टचा विचार केला तर 5 कोटी रुपयांचा इंटरेस्ट म्हणजेच व्याज कंपनीनं त्यांच्यावर असलेल्या कर्जांवरती भरलेला आहे. 132 कोटी रुपयांचा मित्रांनो निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट या ठिकाणी झालेला आहे, जो मागील क्वार्टरमध्ये 132 कोटी होता. मागील क्वार्टरपेक्षा फक्त मित्रांनो 2 कोटी रुपयांनीच ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, नेट प्रॉफिटमध्ये आपल्याला ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते. पण जून 2024मध्ये जर तुम्ही बघितलं तर 112 कोटी रुपयांचा नेट प्रॉफिट होता. म्हणजे जर जूनचा जर तुम्ही विचार केला मागील क्वार्टरचा, सो एक्स्ट्रॉर्डनरी ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते नेट प्रॉफिटमध्ये. आणि इयर ऑन इयर बेसिस आणि क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती एक चांगली ग्रोथ आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये पाहायला ह्या ठिकाणी मिळालेली आहे. चला आता आपण विचार करूया मित्रांनो, ह्या स्टॉकमध्ये सध्या इन्व्हेस्टमेंट करणं वर्थ इट आहे का, काय मोमेंटम हा स्टॉक करू शकतो. सो ऑलरेडी मित्रांनो खूप चांगली मोमेंटम ह्या ठिकाणी रिझल्ट येणे अगोदर झालेले आहे. जसं की मार्केटला माहीतच होतं की आता जे काही रिझल्ट्स येणार आहेत ते चांगलेच रिझल्ट्स येणार आहेत. सो मित्रांनो आता काय ह्यामध्ये मोमेंटम होईल ह्याची गॅरंटी मित्रांनो फार जास्त कमी आहे. ओके, सध्या हा स्टॉक काय करू शकतो, साईडवेज मोमेंटममध्ये जाऊ शकतो. पण मंडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो ह्या स्टॉकमध्ये एक चांगलं हे आपल्याला ग्रोथ आपल्याला पाहायला मिळू शकते, कारण जे काही रिझल्ट्स आहेत ते मित्रांनो रिझल्ट्स या ठिकाणी चांगले लागलेले आहेत. सो एक माझ्या मते 2 ते 3% ग्रोथ आपल्याला ह्या ठिकाणी ह्या स्टॉकमध्ये पाहायला मिळू शकते मंडेच्या ट्रेडिंग सेशनमध्ये. सध्याच्या लेवलवरती मित्रांनो इन्व्हेस्टमेंटसाठी जर तुम्ही हा स्टॉक बघत असाल, सो इन्व्हेस्टमेंटच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा मित्रांनो हा स्टॉक खूप चांगला आहे. कारण मित्रांनो बघा, व्हॅल्युएशन्स अत्यंत चांगले आहेत. ओके, 20,000 कोटी रुपयांचा मार्केट कॅपिटलायझेशन म्हणजे एक लार्ज कॅप कंपनी आहे. 40चा पी आहे. 0.04 ह्या ठिकाणी डेट टू इक्विटी रेशो आहे. म्हणजे अत्यंत फंडामेंटली स्ट्रॉंग अशी ही कंपनी आहे. ओके, फक्त मित्रांनो प्रॉब्लेम काय आहे, जे काही मित्रांनो ह्याचं बुक व्हॅल्यू आहे आणि करंट प्राईस आहे त्याच्यामध्ये मित्रांनो काय खूप जास्त डिफरन्स आपल्याला दिसतो. आणि स्टॉक कोटे ना कोटे मित्रांनो काय जरासं व्हॅल्युएशन जर तुम्ही बघितलं म्हणजे प्राईस वाईज जर तुम्ही बघितलं तर खूप जास्त मोठा स्टॉक आहे. त्यामुळे लिक्विडिटीचा इश्यू थोडासा आपल्याला ह्या ठिकाणी काय करू शकतो, सतावू शकतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. सो ज्या वेळेला हा स्टॉक मित्रांनो तुम्हाला एक चांगल्या करेक्शनवरती मिळेल त्यावेळेला डेफिनेटली तुम्ही हा स्टॉक मित्रांनो काय करू शकता, खरेदी करू शकता. आणि माझ्या मते मित्रांनो ह्याने जो काय लाईफ टाईम हाय बनवलेला होता, एक साधारणतः माझ्या मते जो काय लाईफ टाईम हाय बनवला होता, आपण थोडासा विचार करूया की लाईफ टाईम हायचा किती होता. जस्ट 1 सेकंड मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके, सो मित्रांनो जो लाईफ टाईम हाय होता तो होता एक साधारणतः 10,000च्या आसपास मित्रांनो ह्याचा लाईफ टाईम हाय होता. ओके,